नमस्कार, प्रलय द एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवतो आहे आणि टायटल पाहून तुम्हाला कळालंच असेल. ज्योतिबाला चाललो आहे आम्ही. मी आहे, मिसेस आहे आणि 2 फ्रेंड्स आहेत आमचे. तर चला तर मग तुम्हाला काय काय दाखवता येईल ते बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला मग आता रिक्षा बघूया कधी मिळते. आम्ही इथे राहतो बिंदू चौकात. आता समोर महालक्ष्मी लॉज आहे हे इथे. चला तर मग रिक्षा बघू आणि निघू पुढच्या प्रवासाला. रिक्षा स्टँडला पोचलो आहे आणि आज भाजी मार्केट भरलं आहे. आज रविवार आहे, मार्केट असतं. हे रिक्षा स्टँड, ते मंदिर आहे छोटंसं. बघूया कोण नाही वाटतं. चला फायनली रिक्षा पकडली आम्ही आणि आता CBSला निघालो. कारण का तिथूनच आपल्याला ज्योतिबाला बस मिळेल. मॅडम बस तोपर्यंत कोल्हापूरचा बाहेरचा नजारा बघा. हे कोल्हापूरचं छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्टेशन आहे. CBSला पोचलो आहे आम्ही. हे कोल्हापूरचं CBS बस स्टँड आहे. बऱ्याच गाड्या थांबल्या आहेत. चला बघूया कुठे मिळते ती बस. इथे मिळणार का समोर? इथे बघा आपल्या कोकणात जाणारी कोल्हापूर कुडाळ बस थांबली आहे. हे कोल्हापूरचं CBS बस स्टँड आहे. इथे मुंबई पुण्यासाठी बस लागतात समोरच. फायनली बस मिळाली आम्हाला ज्योतिबा आणि आता बस निघाली आहे कोल्हापूर CBS बस स्टँडमधून. किती धूळ उडते बघा. ज्योतिबा हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामधील वाडी रत्नागिरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी आहे. ज्योतिबा हे तीर्थक्षेत्र डोंगरावर असून कोल्हापूर ते ज्योतिबा हा प्रवास पावसाळ्यात पाहण्याजोगा असतो. येथील लहान मोठे डोंगर आणि हिरवागार निसर्ग मन प्रसन्न करून टाकणारा असतो. ज्योतिबा तीर्थस्थानी कसे पोचावे? तुम्ही मुंबई, पुणे किंवा महाराष्ट्रातील इतर ठिकाणावरून येत असाल तर ट्रेन किंवा ST बसने तुम्ही कोल्हापूरपर्यंत येऊ शकता. त्यानंतर कोल्हापूर ते ज्योतिबा,
कोल्हापूर बस डेपोतून कोल्हापूर ज्योतिबासाठी दर 15 ते 30 मिनिटांनी बस उपलब्ध आहेत, जी तुम्हाला ज्योतिबा देवस्थानच्या इथे आणून सोडते. तुमची स्वतःची गाडी असेल तर तुम्ही डायरेक्ट पण ज्योतिबा देवस्थानी येऊ शकता. चला फायनली पोचलो आम्ही ज्योतिबाला. या बसने आलो कोल्हापूर ज्योतिबा. चला तर मग आता जाऊया मंदिरात. ज्योतिबा बस स्थानकातून एक 5 ते 10 मिनटात तुम्ही चालत मंदिरापाशी पोहोचू शकता. चला आता मंदिरात निघालो आहे आणि आज रविवार असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी वगैरे आहे. बघू शकता किती गर्दी आहे ती जायला. एवढी गर्दी असल्यामुळे आजूबाजूचं काही दाखवता पण येत नाही आहे. भयानक गर्दी आहे, बघू शकता. आता आपण पायऱ्या उतरून खाली खाली चाललो आहे मंदिराच्या दिशेने. समोरच मंदिराचा कळस दिसतोय. आता पोचतोय आपण मंदिराजवळ. बघू, दर्शन झाल्यावर बाकीच्या गोष्टी दाखवेनच. आम्हाला माहिती नव्हतं रविवार हा ज्योतिबा देवांचा वार असतो. आज गर्दी बरीच आहे. चला आता आपण मंदिरात प्रवेश करतोय. इथे ही मुखदर्शनाची लाईन आहे वाटतं. पुढे जावं लागेल आपल्याला. लाईन बघू शकता केवढी मोठी आहे आणि तिकडे आतमध्ये किती लाईन असेल त्याचा काय अंदाज नाही आहे. पण बरीच गर्दी आहे. मी इथे पहिल्यांदाच आलो आहे आणि छान वाटते मला. खूप प्रसन्न वाटते. गर्दी बघू शकता किती आहे ती. तुफान गर्दी आहे. सांग बल. गर्दी वाढत चालली आहे भरपूर. पावणे 4 वाजता आम्ही लाईनमध्ये लागलो आहे आणि आत्ता 4:45 झाले. जवळपास 1 तास अजून दर्शन नाही झालं. लाईनमध्ये मोकळ्यातून देऊन दाखवते. दान दक्षिणा थोडा पाय आपण सुख समाधान मनातल्या गोष्टी
छान गर्दी आहे. हे मुख्य मंदिर नाही आहे ज्योतिबाचं, अजून पुढे जावं लागेल आपल्याला. ज्योतिबाला आलो आणि गर्दी बघा किती आहे. खूप गर्दी आहे. रविवार असल्यामुळे काय भयानकच गर्दी आहे. आज रविवार असल्यामुळे पालखी आहे आणि पालखी आहे बघा इथे समोर पालखी ठेवली आहे. आणि आता आपण ज्योतिबांच्या मेन मंदिरात चाललो आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. संध्याकाळी पालखी असल्यामुळे पालखीला सजवलं जात आहे इथे. तुम्ही सर्वांनी डिजिटली दर्शन घ्या. त्याला फायनली दर्शन झालं आमचं आणि बाहेर आलो आम्ही. असा परिसर आहे. फर्स्ट टाईम आलो तुम्ही. आज संडे असल्यामुळे भरपूर गर्दी होती. आणि हे दोघं बघा काय चालले, यांचं फोटोग्राफी चालली आहे. 3 एकत्र मंदिर आहेत, आम्हाला माहिती नव्हतं. छान आहे मंदिर आणि गर्दी बऱ्यापैकी होती आज संडे असल्यामुळे. चला फायनली आमचं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहे घरी. छान दर्शन झालं. नजारा बघू शकता वरचा किती सुंदर दिसतो आहे. येल्लो येल्लो आणि खाली पिंकिश गुलाल असल्यामुळे खूप छान दिसते. भाविकांचा गोंधळ सोडला तर बाकी मनप्रसन्न करून टाकणारं वातावरण आहे इथलं. गर्दी बघा किती आहे. अजूनही लाईन लागली आहे. मग अशी आम्ही इथूनच गेलो आणि अजूनही गर्दी आहे तिथे. संडे असल्यामुळे ही गर्दी आहे सगळी. बघ आज दर्शनासाठी बऱ्याच नवविवाहित जोड्या होत्या. चला आता येताना पायऱ्या उतरत आलो आणि आता जाताना चढत जायचं आहे. 60-70 पायऱ्या आहेत, काही जास्त नाही. दुकान्स पण इथे भरपूर आहेत. वेगवेगळ्या गोष्टी, पेढे बिडे, त्यानंतर फुलं हार, जे काही सगळ्या वस्तू चांगल्या चांगल्या आहेत. वेळेचं बंधन असल्यामुळे फार काही शूट करता येत नाही आहे आम्हाला. चला मेन गडजवळ आम्ही पोचलो आहे. मेन कमानीजवळ. आणि आता गर्दी कमी होत चालली. आम्ही आलो तेव्हा भरपूर गर्दी होती. बऱ्यापैकी दुकान शॉप वगैरे आहे तिकडे. चला मंदिरातनं या मेन कमानीतनं आम्ही बाहेर आलो. बऱ्यापैकी अजूनही गर्दी आहे म्हणायला हरकत नाही. इथे लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज आहेत. इथे ट्रॅम्पोलिंग आहे तिकडे. चला आम्ही 3 वाजता आलो होतो आणि आता 6:30 वाजून गेले. आता घरी चाललो आहे.
आता बस मिळते की नाही ते पाहावं लागेल. आता बस स्टँडला चाललो आहे आम्ही, ज्योतिबा बस स्टँड. बघूया बस किती वाजता मिळते. फायनली घरी चाललो आहे, कारण काही बस नव्हती, एकच आली पण तुफान भरलेली होती, त्यामुळे शेवटी रिक्षेने जावं लागते. ज्योतिबा ते कोल्हापूर शेअरिंग ऑटो 100 रुपये या हिशोबाने आम्ही चाललो आहे कोल्हापूरला. तुम्ही कधी बसने येत आहे तर 6पेक्षा जास्त उशीर होऊ देऊ नका, कारण मग गर्दी जास्त असते आणि बस कमी असतात. काही चुकलं असेल, काही चुकीची माहिती दिली असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा, दुरुस्त करू आपण. चला तर आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो आहे, म्हणजे आता घरी पोहोचतो आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा, आणि असेच नवीन व्हिडिओ येत राहतील तेही नक्की बघा. तर पुन्हा भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोवर टाटा, बाय बाय.